हॅलो, आज आपण बनवणार आहोत व्हेज खिमा मसाला। त्यासाठी एक कांदा घेतलाय मी बारीक कापून, एक टोमॅटो बारीक कापून घेतलाय, एक शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे, एक गाजर बारीक कापून घेतलंय, वाटाणे घेतले फ्रोझन, पनीर घेतले एक छोटी वाटीवर, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, धना आणि जिऱ्याची पूड घेतली आहे, किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला घ्यायचा आहे कुठलाही, लाल तिखट, हळद, चीज क्यूब घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे। कढई ठेवून घेतली आहे गॅसवर। तेल घालते मी 1 ते 1.5 चमचा। कांदा घालते, कांदा आपण परतून घेऊया छान। कांदे आपले छान गुलाबी झालेत। आलं लसणाची पेस्ट घालते मी, परतून घेऊ व्यवस्थित। टोमॅटो घालते, टोमॅटोची प्युरी घालू शकतो आपण। एक 2 मिनिट आपण टोमॅटो छान सॉफ्ट होऊ देऊया। गाजर घालते आता, लगेचच ढोबळी मिरची घालते, वाटाणे घालते, छान परतून घेऊ आपण आणि मग झाकण ठेवूया। जेणेकरून गाजर, वाटाणे आणि ढोबळी मिरची छान शिजले पाहिजे। किंवा मग अगदीच घाई असेल तर मग तुम्ही किंचित मायक्रोवेव्हला किंवा मग गॅसवर हे थोडंसं ब्लांच करून घेऊ शकता सगळ्या भाज्या। आणि तुम्ही यात दुसऱ्या भाज्या जसं की बीन्स, ब्रोकोली असंही ॲड करू शकता, त्यानेही छान टेस्ट येईल। झाकण ठेवते मी, गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवू। 5 मिनिटं झाले। आता आपण यात बाकीचे मसाले टाकूया। हळद घालते, धणा आणि जिऱ्याची पूड आहे, अर्धा चमचा ती घालते। किचन किंग मसाला घालते, लाल तिखट घालते, चवीनुसार घालायचे लाल तिखट। तिखट खात असाल तर वाढवा। हिरवी मिरची अगदी बारीक कापून टाकली तरीही छान लागेल। मीठ घालते चवीनुसार। मिक्स करून आपण पुन्हा झाकण ठेवूया। उघडून बघूया आपण। छान आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। पनीर घालते मी, पनीर हाताने मी बारीक करून घेतलं होतं। पनीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा।
कोथिंबीर घालते आणि लास्ट माझं फेवरेट चीज घालते मी. चीजमुळे छान भाजीला वेगळी चव येते, टेक्स्चरही छान येतं. एक क्षणभर वाफ काढूया आपण आणि सर्व करून घेऊया आपली वेज खिमा. सर्व करून घेतला आहे मी आपला वेज खिमा. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.